जळगावात अंमली पदार्थाविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई करत मेफेड्रोन अर्थात एमडीचा साठा जप्त केला। स्थानिक गुन्हे शाखा आणि जिल्हा पेठ पोलिसांच्या संयुक्त कारवाईत तब्बल 56.21 ग्राम मेफेड्रोनसह सुमारे 3,06,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे। जळगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यामागील जीएस मैदान परिसरात पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचला। या कारवाई दरम्यान आरोपींकडून 56.21 ग्राम मेफेड्रोन आणि एक दुचाकी जप्त करण्यात आली। या प्रकरणी जयेश देविदास तायडे आणि हितेंद्र शिवाजी परदेशी या दोघांना अटक करण्यात आली आहे। पोलिसांनी त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे। तपासादरम्यान या रॅकेटमधील आणखी एका संशयित आरोपीचा सहभाग समोर आला असून तो सध्या फरार आहे। त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके रवाना केली आहेत। अटक करण्यात आलेल्या जयेश तायडे यांच्या विरुद्ध यापूर्वीही विविध गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली। दरम्यान जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या विक्री आणि तस्करी विरोधात कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे। तसेच अंमली पदार्थांबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास नागरिकांनी तात्काळ पोलिसांना कळवावे असे आवाहन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी केले आहे। जळगाव पोलिसांच्या कारवाईमुळे अंमली पदार्थांच्या तस्करीला मोठा धक्का बसलाय। फरार आरोपीचा शोध सुरू असून अंमली पदार्थांविरोधातील मोहीम आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे। नागरिकांनीही सतर्क राहून संशयास्पद हालचालींची माहिती पोलिसांना दिल्यास अशा बेकायदेशीर कारवायांवर प्रभावी आळा घालणे शक्य होणार आहे। आज पहाटे 10 जुलैला पहाटे 2:30 वाजेच्या सुमारास LCBला एक गुप्त बातमी मिळाली होती की जे आपलं जीएस ग्राउंड आहे तिथं काही मुलं एमडी विक्रीसाठी येता येते म्हणून। तर त्यानंतर मग आपण सापळा रचला। सापळ्यामध्ये आपल्याला 3 जण मिळून आले। एक आंध्राचा फायदा घेऊन पळून गेला। 2 जणांची जी अंगझडती आहे ते घेतल्यानंतर 56 ग्राम एमडी मिळालेला आहे आणि आपण 56 ग्राम एमडी आणि एक मोटरसायकल असा 3,06,540 रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे। आणि जे आरोपी अटक केलेले आहेत त्यांचं नाव आहे जयेश तायडे आणि दुसरा हितेंद्र परदेशी आणि एक आरोपी आहे भैया सोनवणे राहणार कंचननगर, हा फरार आहे। त्याचा आपण शोध घेत आहोत। आहेत पण एनडीपीएस विषयक नाहीयेत। हा त्यांचा एनडीपीएसचा गांजाचा किंवा ड्रग्सचा असा पहिला गुन्हा आहे। त्याचा नाही, त्याचा तपास चालू आहे। फक्त एवढंच होतं की हे दोघं जे ड्रग्स घेत होते, जे अटक आहेत विकत आणत होते, ते भैया सोनवणेकडून आणत होते, ही प्राथमिक माहिती आहे। त्याच्याकडून 2,000ला घेत होते आणि समोर 2,500ला विकत होते। जयेश तायडे हा हरिओम नगर मोहन टॉकीज जवळ राहणार आहे जळगावचा आणि दुसरा हितेंद्र जो परदेशी आहे तो कांचननगर जळगावचा राहणार। 56 ग्रामची जी किंमत आहे ती लावली आहे 2,81,540। यापैकी जो जयेश आहे तायडे, त्याला पाचा तायडे म्हणतात, उर्फ पाचा तायडे, तो स्वतःही घेतो आणि विक्री पण करतो। त्याचा तपास चालू आहे। आज पहिलाच दिवस आहे। आता आज आपण पीसी साठी जात आहोत पोलीस कस्टडीवर। गुन्हा दाखल झालेला आहे। CR नंबर 217/2026 एनडीपीएस ऍक्ट आणि जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला रजिस्टर्ड आहे हा गुन्हा। सदरची कारवाई ही जळगाव जिल्ह्याचे माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे। यामध्ये LCBचे अधिकारी अंमलदार आणि जिल्हा पेठचे अधिकारी अंमलदार अशा सगळ्यांचा सहभाग आहे। इंडिया न्यूज TV 24 ब्युरो रिपोर्ट जळगाव। क्या आपके चेहरे पर आ गई है असमय झुर्रियां, त्वचा पर काले दाग या फिर ऑर्थोराइड्स प्रॉब्लम जैसे कि कमर या घुटनों का दर्द, बालों का झड़ना और असमय बालों का सफेद होना, सीने में जलन, पेट फूलना तथा एसिडिटी और इन सभी प्रॉब्लम से आप हो गए हैं बेहद परेशान? तो अब से आपको इन सभी से मुक्त करने के लिए और सभी परेशानियों पर पक्का और सफल आयुर्वेदिक उपचार का लाभ उठाने के लिए काले आयुर्वेदिक पायल्स लेजर हॉस्पिटल लाया है समस्याओं पर निवारण। आज ही आइए नागपुर के सबसे अच्छे हॉस्पिटल काले आयुर्वेदिक पायल्स लेजर हॉस्पिटल में, जहां आपको मिलेगा इन सभी समस्याओं का निवारण। हमारा पता काले आयुर्वेदिक पायल्स लेजर हॉस्पिटल, उमरेड रोड, दिघोरी बस स्टॉप के पास, दिघोरी, नागपुर। संपर्क करें 7553877070 या फिर 9423105824।